मी 450 धरण बनवले महाराष्ट्रात. कोणाकडेही इतके 1 करोड पासून ते 175 करोड लिटर थांबू शकेल असे धरण मी बनवले. आणि 175 कोटीचा प्रश्न नाही आहे. पहिले 7 दिवस पाणी येईल, 175चं धरण भरून गेला, मग नंतर तो खाली होतो, मग नंतर आणखी त्याच्यामध्ये 50 कोटी परत सेकंड टाईममध्ये भरतो, परत तो खाली होतो, परत 25 कोटी भरतो आणि मग लास्टमध्ये आणखी फुल भरून देतो. त्यामुळे कमीत कमी एका डॅममध्ये 100 कोटी लिटरचा असला तर तो 300 कोटी लिटर पाणी नीचे उतरवतो. आणि उचलणारा तितकं पाणी उचलत नाही. त्यामुळे 700, 800, 1000 फूटच्या पाणी जिथे पाणीच संपलं होतं तिथे काही जागा 20 फूट, 50 फूट, 70 फूट, 100 फूट पाणी येऊन गेलं. आणि माझा एक ग्रामीण भागाच्या विकासाचा एक माझी स्वतःची कल्पना आहे. ते थोडासा आपण समजून घ्या. रोड आहे, पूल आहे, ते तर होत राहील आणि ते होतात. ते कोणी MLA करू शकतो आणि सरकार बी करू शकते. पण माझी 5 चीजवर लक्ष घालायला पाहिजे. रुरल डेव्हलपमेंट जर करायचं असेल, गरीब माणसाचं जीवन बदलायचं असेल तर पहिला त्याची जमीनमध्ये पाणी यायला पाहिजे. दुसरा त्याची मुलं चांगलं एज्युकेशन करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी फार मोठा परिवर्तन आणलं आहे. महाराष्ट्रात नाही पण देशामध्ये माझ्यासारखा तालुका मी असं मानतो 1-2 असेल तर असेल. कारण माझ्याकडे 72,000 वस्तीचं गाव आहे आणि 44,000 मुलं शिकत आहेत. आणि तुम्ही त्याची कल्पना करा की तितकी राहण्याची व्यवस्था नाही आहे. पण लोकांनी स्वतः घर बनवून दिले. उपर त्यांनी 5 रूम ठेवलेले आहे. मी 1000 रूम मुलांची 1000 मुलींची मी हॉस्टेल बनवून ठेवलेली आहे. आणि हजारो लोकांनी स्वतःचे वर 4 रूम 5 रूम बनवलेले. एक मध्ये कमीत कमी 1,500 आणि जास्त जास्त 2,000 रुपये एक मुलाला राहायला करतात. आणि कमीत कमी 10, 15, 20 मुलं ठेवले तर 80,000 लाख रुपये मिळतात. आणि कुणी स्त्री मेहनती असली तर ते सगळ्यांना जेवण बी ते 4 मुलींना आणून ते जेवण बी देते. त्यामुळे आमच्या गावाचं परिवर्तन होऊन गेलं. आपल्याला पटणार नाही, जे 1 रुपया स्क्वेअर फीटमध्ये जगा जे आजच्या 30 वर्षापूर्वी विकायची तर आता संपूर्ण शहरामध्ये 3,000 रुपये स्क्वेअर फीट कमीत कमी आणि हायएस्ट 20,000 रुपये स्क्वेअर फीट जागा प्लॉटसाठी विकली जाते.